नमस्कार. मी हंसराज मराठे. माझ्या हंसराज मराठे सिंदाबाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मी ऑक्टोबर 2025मध्ये स्वित्झर्लंडची सफर केली. तेव्हा स्वित्झर्लंडला मी बरेच दिवस राहिलो होतो. स्वित्झर्लंड पाहून झाल्यावर आम्ही 3 दिवसाकरता पॅरिसला गेलो आणि पॅरिसला 2-3 पॉईंट आम्ही बघितले. तर आता आज आम्ही हे बासेलहून पॅरिसला जायकरता निघालो आहोत. तर बासेलहून पॅरिसला जाताना डायरेक्ट ट्रेन नाही आहे, तर ते बासेलहून मूल हाऊस म्हणून रेल्वे स्टेशन आहे, तिथपर्यंत एक ट्रेन पकडावी लागते. तिथे परत ट्रेन बदलून गार्डिनो आर्ड म्हणून दुसरं स्टेशन आहे, ते पॅरिसमध्ये आहे, त्याची परत ट्रेन पकडावी लागते. असं 2 टप्प्यात तो प्रवास करावा लागतो. आता ही आमची बासेल ते मूल हाऊस ट्रेन आलेली आहे. तिच्यात आम्ही प्रवेश करून आणि आपापल्या जागा घेऊ. आता भारतीयांकरता अशा ट्रेन म्हणजे एक नाविन्य आणि सुखद अनुभव असतो. सिटिंग अरेंजमेंट्स, सामान ठेवायच्या जागा, तिथले तिकीट चेकर्स, तिकीट चेकिंगच्या पद्धती. आता स्वित्झर्लंडमधून आम्ही पॅरिस हा वेगळा देश आहे, त्या देशात जाताना मध्ये रस्त्यात कुठेही अशी बॉर्डर किंवा चेकपोस्ट नाही आहे. कधीकधी TC लोक जे असतात, तिकीट चेकर्स, ते मात्र पासपोर्टची विचारणा करतात. त्यांना तो दाखवावा लागतो. आता हा आमचा सुंदरसा प्रवास सुरू झालेला आहे. आजूबाजू फ्रान्स जी दृश्य आहेत ती अतिशय सुंदर आहेत. आता ही गाडी मूल हाऊसला पोचेल आणि आम्ही मग दुसरी गाडी गार्डिनो आर्ड करता पकडू. हे फ्रान्स आहे. तुझी पिशवी आडवी आहे काय गोष्ट करते फोटो काय असतो बोलतोय तो डिफॉल्ट लाईक हे आम्ही आता मूल हाऊसला पोचलो आहोत. तर इथून परत एक दुसरी ट्रेन गार्डिनो आर्ड करता पकडावी लागेल. वी आर इन पॅरिस. आम्ही गार्डिनो आर्डला पोचलो आणि मग टॅक्सीनी आमच्या हॉटेल F1 ह्या हॉटेलवरती गेलो. आता उद्याला आम्ही एक म्युझियम बघणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळं आवरून आणि आम्ही सकाळी जवळच्या रेल्वे स्टेशनवरती निघालो. तिथून आम्हाला द लूव्र हे म्युझियम पाहायकरता जायचं होतं. तर तेव्हा ते आता आम्ही हे रेल्वे स्टेशनला आलो आहे. हे अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन आहे. वरनं कल्पनाही नाही आहेत की खाली खूप मोठा परिसर हा रेल्वे स्टेशन आहे आणि बरेच जिने 2-3 फ्लोअर खाली वर असं करत करत तुम्ही प्लॅटफॉर्मवर पोचता आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये एंट्री होते. आणि आपल्या इथे जसं मेट्रोच्या स्टेशन्सला ते तिकीट असं मशीनला लावल्यानंतर ते उघडतं, तसंच सिस्टीम इथे आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, खाली मोठे मोठे लांबच्या लांब टनेल्स आहेत आणि मार्गदर्शक फलक आहेत. हे तिकीट आहे माझं.
जे की तिथे जागोजागी मला मशीनला लावावं लागेल, तेव्हा मला आत एंट्री मिळेल, प्लॅटफॉर्मवर एंट्री मिळेल. हे आता मशीनला मी तिकीट लावून आतमध्ये एंट्री घेतली आहे प्लॅटफॉर्मवरती परत. हे आता आमची ट्रेन येते आहे, त्याच्यात चढू आणि आमचा पुढचा प्रवास त्या म्युझियमच्या दिशेने होईल. हे आम्ही आता परत उतरलो आहोत आणि खाली जे टनेल्स असतात ते मार्गदर्शक बोर्ड पाहत पाहत पुढे चाललो आहोत. खाणार आहे काय पेस्ट्री वगैरे घेताय काहीतरी नाही नाही. हे आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर अंडरग्राऊंडमधनं पडलो आहोत आणि द लुव्र जे म्युझियम आहे त्या म्युझियमकडे आम्ही आता पायी पायी चाललो आहोत. प्रचंड मोठं असं हे म्युझियम आहे. त्याचं हे एंट्री गेट आहे. त्याचे तिकिटाचे दर मी आधी दिलेलेच आहेत. ते तिकीट आम्ही चौघांची काढून आणि आता आतमध्ये आम्ही प्रवेश केला आहे त्या म्युझियमच्या. ॲक्च्युली म्युझियमच्या आत प्रवेश नाही केला आहे. चारी बाजूला ही बिल्डिंग आहे आणि त्याची एंट्री पण अशी खाली अंडरग्राऊंड आहे. पिरॅमिड आहे काचेचं, त्याच्यातनं खाली एंट्री घ्यावी लागते. काय आता द लुव्रे म्युझियम ऑफ आर्ट फ्रान्समधील पॅरिस येथे असलेले एक राष्ट्रीय कला संग्रहालय लिओनार्दो विंचींच्या मोनालिसासह फ्रेंच राजांनी संग्रहित केलेल्या प्रसिद्ध चित्रांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. 2025मध्ये या संग्रहालयाच्या 90 लाख पर्यटकांनी भेट दिलेली नोंद आहे. जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे कला संग्रह म्हणून त्याचं नियमितपणे गणना केली जाते. हा पिरॅमिड तुम्ही काचेचा बघू शकता आणि तिथे केवढी प्रचंड गर्दी आहे. रांग लावावी लागते आतमध्ये एंट्री घ्यायकरता आणि इथनं आता
या डोममधनं खाली गेल्यावरती चल 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 खाली चाललो आहे. खाली गेल्यावरती तिथे अनेक दालनं आहेत. ते नकाशा पाहून तुम्हाला पॉम्पलेट दिलेलं असतं. ते नकाशा पाहून आणि तुम्हाला ठरवायचं असतं की आधी कुठे जायचं, काय पाहायचं, किती पाहायचं. हे म्युझियम सीन नदीच्या उजव्या तीरावर वसलेलं आहे आणि इथे आतमध्ये प्रसिद्ध मोनालिसाचं चित्र आहे. त्याच्यानंतर पाश्चात्य कलेतील काही सर्वात प्रतिष्ठित कलाकृतीही आहेत. फोटो काढा आतमध्ये गाडी तिथे लाईन. हे 12व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 13व्या शतकापर्यंत फिलिपच्या काळात बांधलं गेलं होतं. मध्ययुगीन लूव्र किल्ल्याचे अवशेष संग्रहालयाच्या तळघरात दिसतात. शहरी विस्तारामुळे किल्ल्याने अखेरीस आपले संरक्षणात्मक कार्य गमावले आणि 1546मध्ये फ्रान्सिसने त्याचे फ्रेंच राजाच्या मुख्य निवासस्थानात रूपांतर केलं होतं. सध्याच्या लूव्र पॅलेस तयार करण्यासाठी इमारतीचे अनेक वेळा पुनर्रचना आणि विस्तार करण्यात आला. 1682मध्ये लुई 14व्याने आपल्या निवासस्थानासाठी या पॅलेसची निवड केली आणि लूव्र हे प्रामुख्यानं शाही संग्रह प्रदर्शित करण्याचे ठिकाण म्हणून ठेवले. हे जे संग्रहालय आहे हे 8 विभागांमध्ये विभागलेलं आहे. इजिप्शियन पुरातन वास्तू, नजीकच्या पूर्वेकडील पुरातन वस्तू, ग्रीक एट्रस्कन आणि रोमन पुरातन वस्तू, इस्लामिक कला, शिल्पकला, सजावटीच्या कला, चित्रकला, छाप आणि रेखाचित्र. लूव्रमध्ये अंदाजे 5 लाख वस्तू आहेत आणि 8 क्युरेटोरियल विभागांमध्ये 35,000 कलाकृतींचं प्रदर्शन केलं गेलेलं आहे. या संग्रहालयामध्ये अनेक विविध वस्तू आहेत जे एका दिवसात पाहणं तर अशक्य आहे. आता या खोल्यांमध्ये ठेवलेल्या संग्रहांमध्ये पॅपिरिस, स्क्रोल, ममी, अवजारं, कपडे, दागिने, खेळ, संगीतवाद्य, शस्त्र यांचा समावेश आहे. आता ही तुम्ही दालनं बघू शकता की किती मोठाली दालनं आहेत, पॅसेजेस आहेत. या संग्रहालयामध्ये सगळ्यात मोठं आकर्षण जर असेल तर ते लिओनार्दो दा व्हिंची यांनी काढलेलं मोनालिसाचं चित्र आहे. दोन्ही पेंटिंग पण मागवणार केल्या त्याचं फोटो काढण्यास आणि टाकण्यास मनाई असल्यामुळे मी तिथे टाकत नाही आहे. हे एक प्रसिद्ध चित्र आहे जे पाठीमागनं आणि पुढनं पाहिलं तर ॲक्च्युली 360 डिग्रीत पाहिल्यासारखं ते दिसतं. याची अनेक दालनं आहेत आणि मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी त्याच्याबद्दल हे मत व्यक्त केलं आहे की हे एका दिवसात पाहणं अशक्य आहे. एक दिवस तर काय 30 दिवसही कमी पडतील. इतक्या सुंदर गोष्टी आणि अनेक संग्रह आहेत. तर आम्ही हे प्रदर्शन पाहायला 10 वाजता सुरुवात केली आणि 3-3:30पर्यंत आम्ही फिरत होतो, दोघंही नवरा बायको. आणि शेवटी थकलो आम्ही आणि एका ठिकाणी बसलो आणि जावई आणि मुलगी होती. त्यांना सांगितलं की आता तुम्ही ते 5 वाजेपर्यंत उघडं असतं तर तुम्ही पहा आणि या. आम्ही तिथे बसलो आणि 5 वाजता मग बाहेर पडलो. तर एवढं प्रचंड मोठं ते आहे. त्यातले काही फोटो याच्यात टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही आज द लूव्रे म्युझियम बघितलं. अर्थात ते 1/8 बघून झालं नाही. तर तेव्हा मी हा व्हिडिओ टाकला आहे. तुम्हाला तो कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर मला कळवा. आणि आत्तापर्यंत माझं
चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील. हा मुकुट आहे नेपोलियन मोनापार्टचा, हे ते मोनालिसाचं चित्र आहे. तर आता इथे मी माझा व्हिडिओ एंड करतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.